नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 34 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज दाखवणार आहे। एकदम डिटेलमध्ये त्याचं कटिंग, शिलाई, फिनिशिंग साठी टिप्स, त्यानंतर बॅकनेक डिझाइन सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही तुमच्या शंका असतील त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। मी नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन। ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 जुलैपासून आपला ऑनलाइन बेसिक ब्लाउज क्लास, ॲडव्हान्स ब्लाउज क्लास स्टार्ट होत आहे। तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, या नंबरला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स भेटतील। आपला जो कोर्स आहे तो लाईव्ह होतो ॲप्लिकेशनमध्ये। प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन आहे, गुगल प्ले स्टोअरला डाउनलोड केलं नसेल तर पटकन डाउनलोड करून घ्या आणि 1 जुलैच्या बॅचसाठी जॉईन व्हा। यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत शिकवलं जाणार आहे। दुपारी 1 वाजता टाइम आहे क्लासचं, त्याचबरोबर एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे। क्लासमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे ब्लाउज एकदम सोप्या पद्धतीमध्ये तयार करू शकाल। तुम्हाला तर माहिती आहे माझी पद्धत शिकवण्याची एकदम सोपी आहे ते। ओके, तर इच्छुक असाल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा। जर नाहीच लिंक भेटली, नाहीच प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन मिळालं तर डायरेक्ट मला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक देते, तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमचं ॲडमिशन जे आहे ना ते बुक करून घ्या। 1 जुलैपासून दुपारी 1 वाजता क्लास आहे, 1.5 तास किंवा 2 तास रोज आपला क्लास होईल। त्याचबरोबर तुम्हाला क्लासचं जे काही रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे ते तुमच्याकडे कायमस्वरूपी सेव्ह राहणार आहे, ते तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे कधीही बघू शकता। ओके, आणि ब्लाउजचे पॅटर्न ज्यांना ऑर्डर करायचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्क्रीनवरती दिलेलाच नंबर आहे, या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ब्लाउजचे पेपर पॅटर्न मिळतील। 28 ते 42 साइज पर्यंत माझ्याकडे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत, 5 प्रकारचे आहेत। त्याची पण माहिती पाहिजे असेल तर मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला डिटेल्स देतील। चला तर मग जास्त वेळ घेत नाही, पटकन आपण ब्लाउजचं कटिंग, शिलाई बघून घेऊयात। ओके, आवडला तर ब्लाउज नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा। तर बघा, इथे मी ब्लाउज बनवण्यासाठी 1 मीटर कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे आणि 1 मीटर ब्लाउजचा पीस आहे। ठीक आहे, लायनिंगचा पीस आहे आणि कॉन्ट्रास्टला काहीच नाही आहे, सिंपल ब्लाउज बनवायचा आहे। छान अशी लेसची डिझाईन करायची आहे। तर पूर्ण कटिंग शिलाई दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशा पद्धतीचा हा आहे ब्लाउज पीस आणि हा आहे कॉटनचा अस्तर। बघा, मी नेहमी तुम्हाला एकत्र कटिंग दाखवत असते, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट, आणि तेही डायरेक्ट कपड्यावरती। तर आजही आपण डायरेक्ट कपड्यावरतीच कटिंग बघणार आहे। सगळ्यात अगोदर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, इथं अस्तरला 4 फोल्ड करून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे। ठीक आहे, आता 4 फोल्ड कसं करणार, घडी किती टाकणार ते सांगते। छातीचा चौथा भाग जो काही तुमचा असेल तो अर्धा इंच लूजिंग प्लस त्याच्यामध्ये 3 इंच मार्जिन ॲड करायचं आणि घडी घ्यायची। जे काय माप येईल त्याच्यामध्ये तुमचं बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कट होतो एकदम परफेक्ट। ठीक आहे, त्याच्यापेक्षा अर्धा इंच हवं तर जास्त घ्या, पण कमी घेऊ नका। तर इथे मी अस्तर जे आहे ते 4 फोल्ड करून घेतलेलं आहे। तर याच्यावरती माप कशी टाकायची आहेत ते बघा। एवढं अस्तर साईडला शिल्लक आहे, तर हे मी कट करून घेते। तर बघा, ब्लाउजच्या पूर्ण उंचीचं माप मी नंतर घेतलं, अगोदर इथं शोल्डरचं माप घेतलेलं आहे। ठीक आहे, तुम्ही हवं तर अगोदर पूर्ण उंचीचं माप घ्या। तर शोल्डर ठेवलेले आहेत डीप नेकमध्ये 5.5 इंच। 34 साइजसाठी आपण हा ब्लाउज बघत आहे। अशा पद्धतीने बघा, मी 5.5 इंच शोल्डर घेतलेले आहेत आणि मुंडा उंची घेतलेली आहे मी 6 इंच। ठीक आहे, 6 इंच मुंडा उंची, 5.5 इंच शोल्डर। आणि इथं बघा, आपल्याला ही जी लाईन आहे त्याची सरळ मार्क करायची आहे। त्यानंतर बघा, 5.5 शोल्डर आहेत, पण खालचा जो गॅप आहे तो आपल्याला अर्धा इंच जास्त ठेवायचा, म्हणजे 6 इंच ठेवायचा आहे। तर 6 वर मार्किंग केलं आणि मग पुन्हा मी ही लाईनवरती अशा पद्धतीने जॉईंट करून घेते। ठीक आहे, या पद्धतीने इथं लाईन मी जॉईंट करून घेतली। त्यानंतर याच लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लूजिंग ठेवायचं आहे। तर ठीक आहे, 8.5 चौथा भाग आहे आणि अर्धा इंच लूजिंग घेऊन 9 इंच वरती मार्किंग केलं, 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलं आणि त्याच्या पुढे आणखीन 1.5 इंच ठेवलेलं आहे फ्रंट पार्टसाठी। ठीक आहे, शिलाई मार्जिन 1.5 इंच आणि त्याच्या पुढे आणखीन 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे फ्रंट पार्टसाठी। पूर्ण उंची घेतलेली नव्हती, तर बघा, पूर्ण उंची अधिक 1 इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे बॅक पार्टमध्ये। तर 14चा ब्लाउज तयार करायचा आहे, तर 15 इंचावरती इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे। ठीक आहे, पूर्ण उंची अधिक 1 इंच। आता बघा, आपल्याला इथं कमरेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच अधिक 1 इंच टक्स मार्जिन ठेवायचं आहे।
ठीक आहे. अशा पद्धतीने 1 इंच टक्स मार्जिन घेतलं, कमरेचा चौथा भाग घेतला, 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं. त्याच्यापुढे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे फ्रंटचा टक्स कटिंग करण्यासाठी. 2चा टक्स कट करायचा आहे तर 2 इंच वाढवायचं आहे आपल्याला, ठीक आहे. तर बॅक पार्टमधून आपल्याला साईडला जे आपण 1.5 इंच आणि खाली जे 2 इंच कमरेमध्ये वाढवलेलं आहे ना ते कट करायचे असतात. कशा पद्धतीने कटिंग करायचे बघा, पण आत्ता मार्किंग करताना तुम्हाला या पद्धतीनेच करून घ्यायचं आहे. तर हे आहे आपलं फिटिंगचं माप. इथं आपली फिटिंग होणार आहे. त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे आणि त्याच्यापुढे एक्स्ट्रा फ्रंटसाठीचं मार्जिन, ठीक आहे. आता याच उंचीमध्ये आणखीन मी 1 इंच खाली उंची वाढवते आहे फ्रंट पार्टसाठी, ठीक आहे. जर तुम्हाला परफेक्ट पफ पाहिजे असेल आणि ब्लाऊज तुमचा पुढचा भाग आहे तो उंचीला कमी होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकता. बॅक पार्टच्या उंचीमध्ये आणखीन 1 इंच एक्स्ट्रा वाढवायचे आणि मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे, ठीक आहे. खालचा भाग मी कट केला. कोपऱ्यातून आपल्याला 1.5 इंचवरती मार्किंग करून इथं आकार देऊन घ्यायचा आहे बाहीसाठी, ओके. पुढच्या मुंडाचा जो आकार आहे तो आपण आत्ताच कटिंग करत नाही, कटोरीचा पार्ट जॉईंट केल्यानंतर कट करतो. या पद्धतीने इथं याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर याची अशी गोलाई कट करून घ्यायची, ओके. तर बघा बऱ्याचदा काय होतं, कटोरीचा पार्ट आपला व्यवस्थित बसत नाही, खालीवर होतो, जॉईंट व्यवस्थित मॅच होत नाहीत, म्हणून पुढच्या मुंड्याची गोलाई कट आत्ताच करायची नाही, पाठीमागच्या मुंड्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळी आपण कटोरी जोडतो त्यावेळी मात्र आपण गोलाईचा आकार जो आहे तो कटिंग करून घेत असतो. ते तुम्हाला शिलाई करताना समजेलच. आता या पद्धतीने कटिंग करा. आता बघा आपल्याला इथं हा जो वरचा भाग असेल तो बॅक पार्टसाठी ठेवायचा आहे. तर मी इथं असं मार्किंग केलेलं आहे. आता हे 4 फोल्ड होतं तर याला मी असं ओपन केलं. शोल्डरमध्ये अस्तर फोल्ड आहे तर हा फोल्ड कट करून घेतला की हे दोन्ही पार्ट आपले सेपरेट होतील. आता वरचा जो अस्तर आहे तोच आपल्याला बॅकसाठी ठेवायचा. सगळ्यात अगोदर एकच काम करायचं, जे आपण वाढवलेलं मार्जिन आहे फ्रंटसाठी, ठीक आहे, शिलाई मार्जिन सोडून एक्स्ट्राचं जे काही आपण फ्रंटसाठी वाढवलेलं माप आहे ना ते कट करून घ्यायचं आहे अगोदर. तर साईडला किती होतं बघा, कमरेमध्ये 2 इंच, मुंड्याच्या बाजूकडे 1.5 इंच आणि उंचीमध्ये 1 इंच, हे एक्स्ट्राचं आहे आपलं सगळं माप. तर हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथं मी साईडचा भाग याचा कट केला. उंचीमधून सुद्धा जे एक्स्ट्रा 1 इंच आहे, ठीक आहे, पूर्ण उंची अधिक 1 इंच बॅकसाठी लागतं, प्लस 1 इंच आणखी घेतलेलं होतं आपण, ते इथं कट करायचं आहे, ठीक आहे. तर हा झाला आपला बॅक गळा. मी तुम्हाला शिलाई करताना दाखवते कशा पद्धतीने कट करायचं आहे ते. आता हे आहे दुसरं अस्तर, म्हणजे अस्तरचा दुसरा भाग. याच्यावरती आपल्याला फ्रंट मार्क करायचा आहे. सगळ्यात अगोदर इथं गळा रुंदी घ्यायची आहे. 2.25 इंच मी गळा रुंदी घेते. पायपिंग केल्यानंतर याची साईज 2.5 इंचाची होत असते, ठीक आहे. आणि उंची मार्किंग केलेली आहे 6.5 इंचवरती. 6 इंच याचा गळा बनेल. तुम्ही आवडीप्रमाणे उंची पाहिजे तेवढी घेऊ शकता. 7 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे फक्त. गोलाई इथं देऊन घेते कारण गोल सिंपल आणि फ्रंट हुकचा ब्लाऊज आहे हा, ओके. आता इथं फोल्ड बाजूकडून 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे. सगळ्यात अगोदर खालून मी 1 इंच मार्किंग करून घेते, जे आपण एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, ठीक आहे. कारण याच लाईनच्या वरती आपल्याला 4 इंचवरती मार्किंग करायचं आहे. या लाईनच्या वरती 4 इंच उंची आणि आडवा टक्सुद्धा 4 इंच आणि कटोरीचा असा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर मुंडामध्ये 1/2 इंचचा टक्स अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे कारण त्याचं कटिंग करायचं आहे. आणि कमरेमध्ये 2 इंच, ठीक आहे, 2 इंचाचा टक्स घेतला आणि अशा पद्धतीने याचा मी आकार इकडे जोडून घेतलेला आहे. केलेल्या मार्किंगप्रमाणे कटोरीची कटिंग करून घ्यायची आहे. एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज बसतो, ठीक आहे. एकदम छान फिनिशिंग आणि फिटिंग येतं. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तुमचा ब्लाऊज कसा झाला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. फक्त याप्रमाणेच तुम्हाला ब्लाऊजची कटिंग शिलाई करायची आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, एकही टिप्स सोडू नका, सगळ्या फॉलो करा, तरच तुमचा ब्लाऊज परफेक्ट बनेल, ओके. तर मी फ्रंट साईडला ठेवला. आता बाहीचं कटिंग करायचं आहे. पहिल्या अस्तरमधून खूपच कमी अस्तर शिल्लक राहिलं तर ते मी कंबरपट्टीसाठी वापरेल. इथं बाही कट करण्यासाठी मी अस्तर घेतलेलं आहे आणि एका बाजूकडून त्याला जेवढी उंची पाहिजे ना त्याप्रमाणे मी याला फोल्ड करते. आता अस्तर हे 4 फोल्ड आहे, ठीक आहे. आणि उंचीप्रमाणे मी याला फोल्ड केलेलं आहे. पूर्ण उंची अधिक 1 इंच वरचं अस्तर कट केलं. आता याच्यावरती आपण बाहीची मापं टाकूयात. तर बघा बाही बनवायची आहे मला 4 इंच तयार. तर मार्किंग करून घेते मी 5 इंचवरती, ठीक आहे. 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे. अस्तरची बाही आहे, 1 इंच मार्जिन ठेवायचं आणि अशा पद्धतीने मार्किंग करायचे. घडी घ्यायची आहे 9.5 इंच. बघा आपण लुझिंग सहित ब्लाऊजला 9 इंच घेतलेली होती तर इथं 9.5 घ्यायची
आणि अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे। आता कॅफ हाईट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, 3 इंच 3.5 इंच, ठीक आहे। आणि बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे, हलक्या हाताने आकार द्यायचा बघा असा, ठीक आहे। आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, याची करायची आहे कटिंग। तर घेर अजून मी टाकलेलं नाही, अगोदर कटिंग करून घेते आणि मग घेरचं माप टाकूयात बाहीच्या। तर बघा पुढच्या मुंड्याचं कटिंग बाहीचं आत्ता करायचं नाही, ते पण तुम्हाला सांगते। मेन कपडा जॉईंट केल्यानंतर ज्यावेळी आपण चेक करतो त्यावेळेस पुढचा मुंडा कट करायचा, 6.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने मी घेर घेतला, इकडं हा पॉईंट सोडला, याचं कटिंग केलं। खाली अस्तर फोल्ड आहे तर ते फोल्ड पण इथं मी असं कट करून घेतलेलं आहे। तर या पद्धतीने बाहीचं कटिंग झालं। यानंतर आपल्याला आता हे सगळे पार्ट आपल्याला मेन कपड्यावरती कटिंग करून घ्यायचे आहेत। तर मी अगोदर बाहीचं कटिंग करते, त्याच्यासाठी मेन कपडा मी 4 फोल्ड करून ठेवलेला आहे, ठीक आहे। एकत्र कटिंग करते, 4 फोल्ड आहे मेन कपडा आणि फोल्ड बाजूकडे ठेवून व्यवस्थित कटिंग करून घेतलं, ठीक आहे। बाहीचं कटिंग झालेलं आहे। आता बाकीचे जे काही पार्ट आहेत ते राहिलेल्या पीसवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि साईडनं 1/2 इंच एक्स्ट्रा कापड ठेवून कटिंग करायचं बघा। व्यवस्थित डिझाईन बघून तुम्ही कपडा जो आहे तो सेट करा, कधीही डिझाईनला विसरायचं नाही। एकेरी डिझाईन असते बऱ्याचदा आणि लक्षात येत नाही, तर चेक करायचं, तसेच पार्ट ठेवायचे, त्याप्रमाणेच कटिंग करायचं। आता इथं हे लाईनिंग आहे त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्हाला मी सांगते व्यवस्थित पार्ट सेट करा आणि मग कटिंग करा। 1/2 इंच जास्त कटिंग करायचं अस्तरपेक्षा। तुम्हाला पूर्ण शिलाई पण दाखवणार आहे मी यामध्ये, प्लस एवढा अर्जंट ब्लाऊज असून देखील सुद्धा आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये गळ्यावरती विदाऊट कॉन्ट्रास्ट कलर वापरता डिझाईन खूप सुंदर करू शकतो, हेही दाखवणार आहे आणि एकदम छान फिनिशिंगमध्ये। तर तुमच्या लक्षात आलं असेल कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते। पटकन तुम्हाला शिलाई कशी करायची आहे ब्लाऊजची ते पण दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये कटिंग, डिझाईन आणि पूर्ण ब्लाऊजचं शिलाई बघायला भेटेल। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, ठीक आहे। मी इथं बाही बनवते। ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूकडे मी अस्तरचा कपडा ठेवला आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला बाही बनवून घ्यायची। तर इथं बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहीला साईडला कपडा कमी आहे, याच्यावरती बाही व्यवस्थित निघत नाही, बसत नाही। तर मी अगोदर एक जॉईंट देऊन घेते साईडला, दोन्ही बाजूकडे थोडा थोडा जॉईंट द्यायचा, ठीक आहे। कारण जो काही जॉईंट आहे ना मग तो आपल्या बरोबर फिटिंगमध्ये जातो, वरून दिसत नाही। दोन्ही बाजूकडे अर्धा जॉईंट द्यायचा आहे। तर इथं मी जॉईंट दिला। आता काय करायचं आहे, जो मेन कपडा आहे आपला तो सरळ ठेवायचा आणि मग त्याच्यावर अस्तर ठेवायचं। खालच्या बाजूकडे 1/2 इंच मार्जिन घेऊन शिलाई करायची, कारण आपण बाही पलटी करून बनवतोय। तर 1/2 इंच इथं मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूकडे करायचं अस्तर, याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची। त्याच्यानंतर पूर्ण अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं, किनारीला शिलाई द्यायची। आता बाहीवरती तुम्हाला लेस लावायची असेल तर लावू शकता, बऱ्याचदा ब्लाऊज पीसवरती लेस येतात एका बाजूकडे, तर त्या पण काढून ठेवलेल्या असतात। तर पूर्ण बाही अशी अगोदर तयार करून घ्यायची, मग त्या लेसचे 2 भाग करायचे, 2 बाहीला जॉईंट करण्यासाठी। आणि लेस बसवताना सुद्धा सेंटरमधून बसवायचं, म्हणजे बाहीचा पण सेंटर काढायचा आणि लेसचा पण काढायचा आणि मग बसवायची, जेणेकरून ती व्यवस्थित बसली जाते, ओके। बघा माझ्या दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत, दोन्ही एकत्र ठेवल्या, दोन्हीची सरळ बाजू आत आहे। मी पहिल्यात अगोदर इथं बघा मुंड्याचं कटिंग केलं 1/2 इंच गोलाई, आणि शिवाय राहिलेली साईडची जी एकसारखी लेंथ आहे ती पण करून घेतली। आणि जिथं आपण मुंडा कट केलेला आहे तिथं मार्किंग करून ठेवायचं की हा पुढचा भाग आहे, आणि बाही बसवताना आपल्याला ते लक्षात येतं। सेंटरसुद्धा मार्किंग करून ठेवायचं बाहीचा, कारण आपण नेहमी बाही सेंटरपासून बसवतो। इथं मी थोडं फास्ट घेतलेलं आहे, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही कशी बनवायची हे दाखवलेलंच आहे। बॅकला अस्तर जॉईंट करून घ्यायचा आहे, मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे सगळीकडे शिलाई करायची, साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करून काढायचा। अस्तर डायरेक्ट जॉईंट करता येत नसेल तर पिना लावून सेट करा अगोदर कपड्यावरती आणि मग शिलाई करा, ठीक आहे। किंवा असं डायरेक्ट माझ्यासारखं तुम्ही करू शकता, याला प्रॅक्टिस लागते जराशी, म्हणजे पटकन अस्तर जॉईंट करता येतं। साईडचा एक्स्ट्रा जो काही कपडा आहे तो मी इथं कट करून घेते, आणि याचा जो गळा आहे तो पेपर कॅनव्हासवरती मी कट करणार आहे, ठीक आहे। गोल बनवायचा आहे पण लेस लावून डिझाईन करायचं आहे त्याला। तर मी याला फोल्ड केलं आणि चॉकने आपल्याला सेंटरची लाईन मार्किंग करायची आहे, एकदम मधोमध, एकदम परफेक्ट सेंटर लाईन अशी मार्क करून घ्यायची आहे। आता इथं फोल्ड पेपर घ्यायचा आहे, कॅनव्हास पेपर आहे, फोल्ड घेतलेला आहे।
आणि गळा रुंदी इथं मी 2.5 इंच घेते. ठीक आहे, किती घेते? 2.5 इंच. पुढच्या गळ्याला आपण कट केले 2.25 इंच. पण पेपरवरती जर असेल तर डायरेक्ट तयार गळ्याचं माप टाकायचं 2.5 इंच. ठीक आहे, असा बॉक्स करून घ्यायचा, गोल गळ्याचा शेप द्यायचा, बाहेरून 1 इंच वाढवून घ्यायचं, कटिंग करायचं, पेपर उलटा करायचा, तेच मार्किंग इकडे असं डार्क करून घ्यायचं, सेंटर लाईन मार्क करायची. अशा पद्धतीने हा झाला आपला पूर्ण गळा. आता हा जो पेपर आहे तो एक्स्ट्रा अस्तरवरती ठेवायचा, शिलाई करून घ्यायची, साईडने फोल्ड करायचं. ओके, त्यानंतर मग आपण हा गळा कसा बसवायचा आहे ते पण बघूयात. अगोदर साईडनं एक्स्ट्राच अस्तर असेल तर कट करा, मग फोल्ड करा. असे कट देऊन फोल्ड करा, जेणेकरून पटपट तुम्हाला फोल्ड करता येईल. कधीही लक्षात घ्या, आपण ज्यावेळी पेपरवरती गळा बनवतो तेव्हा तयार गळ्याचं माप घ्यायचं असतं, पण पायपिंग करणार असेल तर आपण 1/2 इंच कमी घ्यायचं. जसं की मी फ्रंटला 1/2 इंच कमी घेतलेलं आहे. आता इथं बघा, सेंटर लाईन मॅच करून मी पेपर ठेवला बरोबर आणि याच्यावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे. तर जे आपण मार्किंग केलेलं आहे ना, बरोबर त्या मार्किंगवरूनच शिलाई देऊन घ्यायची. आता तुम्ही इथं गळ्याचा आकार कुठला पण घ्या जो तुम्हाला पाहिजे तो. मी सिंपल गोल घेतलेला आहे. तुम्ही पान काढा, चौकोन काढा, पंचकोनी काढा. बाकी शिलाई करण्याची पद्धत, कटिंग करण्याची पद्धत अशीच असणार आहे. एकदम सोपी, परफेक्ट फिनिशिंग आणि परफेक्ट मापाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गळा बनतो. त्याच्यानंतर आता आपल्याला पट्टी पूर्णपणे आत फोल्ड करायची आहे, याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि शिलाई दिल्यानंतर तुम्हाला कळेल फिनिशिंग कसं आलेलं आहे गळ्याचं. बऱ्याच जणांना गळे बनवायला प्रॉब्लेम येतो आहे, तर अगदीच तुम्हाला पायपिंग येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने गळे करू शकता, किंवा तुम्हाला लेस लावून फक्त गळा बनवायचा आहे तरी देखील तुम्ही अशा पद्धतीने गळे बनवू शकता. तर बघा, टक शिलाई घेतलेला आहे, साईड पार्ट मी सेंटरपर्यंत फोल्ड केला, 1/2 इंच रुंदी आणि 4 इंच उंची घेतली टक्ससाठी आणि टक्सची शिलाई देऊन घेतली. त्याच्या किनारीला पण एक शिलाई द्यायची आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे फिनिशिंग चांगलं दिसतं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बॅक पुन्हा व्यवस्थित फोल्ड करायचा, कमरेच्या बाजूकडे 1/2 इंच मार्किंग करायचं, क्रॉस लाईन टक्सपर्यंत करायची, त्याची कटिंग करून घ्यायची. त्यानंतर आता इथं काय करायचं आहे, आपल्याला कंबरपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. तर 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आणि पट्टीची शिलाई देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची, एक दाब शिलाई द्यायची. तर अशा पद्धतीनं मी पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड केलेली आहे, कारण पट्टी सिंगल घेतलेली होती. ठीक आहे, आणि वरती आणखी एक शिलाई देते फोल्ड करून. हवं तर तुम्ही सुरुवातीलाच फोल्ड केलेली पट्टी घेऊ शकता किंवा डबल पट्टी फोल्ड घेऊ शकता. नेहमी मी घेत असते, पण पट्टी जर कमी असेल तर सिंगल घ्यायची. आता पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि इथं तुम्हाला दिसते आता बॅक आपला किती सुंदर बनलेला आहे, एकदम परफेक्ट फिनिशिंगसुद्धा आलेलं आहे. ठीक आहे, आता याला लेसची डिझाईन करायची आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला बॅकला फोल्ड करायचं व्यवस्थित. बघा, गळा एकदम परफेक्ट झालेला आहे ना, व्यवस्थित असाच झाला पाहिजे. आणि सेंटरमध्ये फोल्ड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथं याचं चॉकने शेप देऊन घ्यायचा आहे. सिंपल आहे बघा, काहीच जास्त नाही केलेलं मी, फक्त असा राऊंड शेपवरती आणि खाली पाकळीचा आकार दिलेला आहे. आता सेम असंच मार्किंग आपलं दुसऱ्या बाजूकडे पण झालं पाहिजे. तर बॅक अशा पद्धतीने पुन्हा उलटा फोल्ड करायचा आणि जे आपलं चॉकचं मार्किंग आहे ना त्याच्यावरती थोडंसं असं टॅप करायचं. मग काय होतं, ते मार्किंग या बाजूकडे उमटलं जातं, पुसट दिसतं. त्याला डार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मग यावरून आपण लेस लावायची आहे. आता लेस लावायची पद्धत कशी आहे तेवढं बघा. ठीक आहे, तर इथून मी स्टार्ट करते लावायला. आणि लेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही घ्या, फक्त एक काळजी घ्या, लेस तुमची वळली पाहिजे. वळली पाहिजे म्हणजे कसं, आपला गोल गळा आहे ना, तर त्या आकाराप्रमाणे ती फिरायला हवी आहे. बऱ्याच लेस सरळ असतात, पट्टी लेस, त्या अजिबात राऊंडमध्ये फिरत नाहीत. तर तशी घेऊ नका, राऊंड झाली पाहिजे आपल्या लेसचं. तर ती घ्या आणि व्यवस्थित अशी लावून घ्या. जे आपण मार्किंग केलेलं आहे फक्त त्या मार्किंगवर तुम्हाला लेस लावून घ्यायची आहे. ठीक आहे, इथे जास्त अजिबात अवघड डिझाईन नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घातल्यानंतर आता लुक एकदम सुंदर दिसतो. तुम्हाला डिझाईन तयार झाल्यानंतर कळेल. आणि फक्त 5 मिनिटात बनते. साध्या गोल गळ्यावरती डिझाईन तुम्ही ही करू शकता एकदम छान अशी. ठीक आहे, आता इथंपर्यंत लेस लावली, सेम अंतर ठेवा दोन्हीचं पण. आता आपल्याला साईडनं म्हणजे जो आपला गोल गळा आहे ना त्याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे. तर डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे मी नेहमी सांगत असते, कधीही लेस लावताना डबल शिलाई करायची, सिंगलमध्ये तुम्हाला लेस लावायची
नाही, सिंगल शिलाईमध्ये डबल शिलाई करायची आहे. आणि इथं आता मी पूर्ण गळ्यावरती राऊंड शेपवरती लेस लावून घेते. आणि ही लेस लावल्यानंतर डिझाईनचा जो लुक आहे ना तो पूर्णपणे चेंज झाला. अगदी याला कॉन्ट्रास्ट काहीसुद्धा नव्हतं, तरी पण एवढी सुंदर डिझाईन झालेली आहे. फक्त लेसमुळे गळा जो आहे तो एकदम छान आकर्षक दिसू लागला. ओके, तर तुम्हाला पण समजत नसेल गळा कसा बनवायचा आहे साधा, तर तुम्ही ही डिझाईन देऊ शकता तुमच्या कस्टमरला. आता नॉट फक्त सिंपल लावायचे, ते ब्लाऊज तयार झाल्यानंतर मी लावून घेईन. आता आपण याचा फ्रंट बघूयात. तर फ्रंटसाठी काय करायचं, कधीही दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवायचे, अस्तर ठेवायचं त्याच्यावरती, सगळीकडे शिलाई करायची आणि साईडचा कपडा एक्स्ट्राचा कट करायचा. ओके, आता हा तयार करून घेतला. सेम असंच कटोरीचं पण करायचं आहे. दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवायचे, मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे अस्तर ठेवायचं. ठीक आहे, याला पण शिलाई करायची, साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करून काढायचा आहे. आता याचं पण अस्तर माझं तयार झाले जोडून. आता आपण याची कटोरी जोडूयात. कधीही कटोरी जोडताना थोडंसं काय करायचं, साईड पार्ट याच्यावरती असं फिरवून बघायचा कमी जास्त किती होते माप. तर बघा इथे थोडा फरक पडतोय. तर मी काय करेन, कटोरीपेक्षा साईड पार्ट अर्धा इंच खाली ठेवणार आणि अर्धा इंच मार्जिन घेऊन इथं शिलाई देऊन घेणार आहे. पण कटोरी बसवताना कधीही कुठलाही पार्ट तुम्हाला ओढायचा नाही. हलक्या हाताने त्याच्या राऊंडप्रमाणे पार्ट फिरवत अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई डबल करायची. बघा एकदम परफेक्ट तुमची कटोरी बसते, अजिबात ओढायचं नाही आणि ओढायला लागतही नाही. टेक्निकने व्यवस्थित बसवायची. सेम तशाच पद्धतीने दुसरा पार्ट पण ठेवायचा, अर्धा इंच मार्जिन घ्यायचं, शिलाई करायची. तुम्हाला माहिती आहे ना, आपण पूर्ण उंचीमध्ये फ्रंट पार्टला 2 इंच जास्त ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर ती उंचीसुद्धा आपल्याला ॲडजस्ट करायची. कशी करायची आहे तो तुम्हाला फिटिंग करताना समजणार आहे. व्यवस्थित फक्त कटोरीचा पार्ट याला जॉईंट करून घ्या. बघा दोन्ही पार्ट माझे जॉईंट झालेले आहेत. आता मुंडा गोलाईची कट करायची आहे, पण आता मी हुकपट्टी अगोदर लावून घेते. सरळ बाजूकडून आपण हुकपट्टी लावत असतो आणि इथं मार्जिन तुम्हाला फक्त 1/2 इंच घ्यायचं आहे, जास्त मार्जिन घ्यायचं नाही आहे पट्टी बसवायला. पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची, वरून दाब शिलाई द्यायची आणि मग पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची, वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे एकदम छान फिनिशिंगमध्ये. ठीक आहे, सेम अशीच आता आईपट्टी बसवायची. आणि आईपट्टी बसवताना मी नेहमी सांगत असते की मेन कपड्याचा वापर करा. आईपट्टीला जास्त पातळ असेल तर त्याला अस्तर जॉईंट करून मग पट्टी बसवा, पण मेन कपड्याचीच पट्टी बसवा. तुमचा ब्लाऊज खरंच खूप सुंदर दिसतो. अस्तरची पट्टी आईपट्टीसाठी वापरू नका, मेन कपडा वापरा. ठीक आहे, आता ही उलट्या बाजूकडून लावते. 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची आणि मग पट्टी बाहेरच्या बाजूकडे फोल्ड करायची, वरून दाब शिलाई द्यायची. बघा खालून वरून फोल्ड करायची गरज नाही. गळ्याचं पायपिंग करायचं आहे, खाली कंबरपट्टी लावायची, त्यामुळे फक्त सिंपल पट्टी लावून घ्या व्यवस्थित. आता पट्टी याच्यावरती फोल्ड करून घ्यायची आहे. जास्त पट्टी पुढे नेऊ नका. जे तुमचं 1/2 इंच शिलाईचं मार्जिन आहे त्याच्यावरतीच ही पट्टी फोल्ड ठेवा आणि किनारला शिलाई देऊन घ्या. ठीक आहे, तुम्ही जास्त पट्टी पुढे नेऊन शिलाई दिला तर तो पार्ट तुमचा छोटा होईल मग, कारण ही पट्टी आपली एक्स्ट्रा असते, पूर्णपणे आत जात असते. त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची. पट्टी बसवताना सेम मार्जिन ठेवायचं आहे 1/2 इंचाचं. आता दोन्ही पट्ट्या बसवून झाल्या. मी गळ्याच्या बाजूकडून व्यवस्थित चेक करते उंची व्यवस्थित आहे का आणि खाली लेवल करून घेते, कारण खाली आपली उंची जास्त आहे फ्रंट पार्टची, त्यामुळे तुम्ही कटिंग करू शकता बिनधास्त. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, पायपिंग तुम्हाला मी दाखवते. गोल्डन पट्टी 1.5 इंचाची कट करून घेतली आहे आणि इथं बघा फक्त 1/2 इंच मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे गळ्यावरती. सिंगल पट्टी लावते आहे, पट्टी फोल्ड नाही. ठीक आहे, फक्त 1/2 इंच मार्जिन घेऊन व्यवस्थित थोडी खेचत पट्टीची शिलाई करायची. आता पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि वरून दाब शिलाई द्यायची आहे आणि मध्यभागी द्यायची शिलाई. ठीक आहे, आणि हे फोल्ड जे तुम्ही करत आहे ना त्याची साईज अर्धा इंचाला पण 1 पॉईंट कमी एवढं असावं. ठीक आहे, तुम्ही याचा पट्टी गोट पण करू शकता, पायपिंग पण करू शकता. आतला पट्टीचा एक्स्ट्रा कपडा आता सगळा कट करायचा आणि मग आता याचं करायचं आहे पायपिंग तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठं करू शकता. जेवढं बारीक पाहिजे तेवढं बारीक पकडा, मोठं पाहिजे असेल तर मोठं पकडा, पण एकसारखं पकडा. जी सुरुवातीची साईज आहे तीच शेवटपर्यंत ठेवा आणि त्याच्या खाचेमध्ये शिलाई द्या. ठीक आहे, थोडं पार्ट पकडून तुम्ही पायपिंग करा, जास्त लांब पकडू नका, नाहीतर मग पायपिंग व्यवस्थित होणार नाही. तर बघा अशा पद्धतीने पायपिंग झालं आणि मी तर उंची व्यवस्थित करून घेतली. आता मुंडा गोलाई कट करायची आपल्याला. त्यासाठी दोन्ही पार्ट तुम्हाला एकावर एक ठेवायचे आहेत. गळ्याच्या बाजूकडे पार्ट व्यवस्थित मिळवून ठेवा आणि मग मुंडा गोलाई करून घ्या. आता बघा थोडासा फरक इकडे तिकडे होत असतो. ठीक आहे, अर्धा इंचाची गोलाई तुम्हाला कट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही गोलाई कट करू शकता. हवं तर मार्किंग करून कटिंग करा, डायरेक्ट कटिंग
करू नका. आता माझे हे सगळा पार्ट जो आहे तो सेम झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला बघा बॅक पार्टचे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. कंबरपट्टी मी अजून लावली नाही, तर ती कशी ॲडजस्ट करायची आहे बघा, कारण उंची जास्त आहे फ्रंटची आपली, तर त्याला बॅकच्या उंचीप्रमाणे आपल्याला बनवायचं आहे. पण मी अगोदर काय करते, शोल्डर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं जॉईंट करून घेते आणि डबल शिलाई द्यायची आहे शोल्डर जॉईंट करण्यासाठी. ओके, दोन्ही बाजूकडचे शोल्डर जॉईंट करून घेते आणि मग आपण आता याची उंची बघूयात कशी चेक करायची असते बघा सगळ्या ब्लाऊजसाठी. शोल्डर पट्ट्या पण दोन्ही आपल्या सेम असायला पाहिजे, तर त्या पण मोजून घ्यायच्या असतात. व्यवस्थित मी फ्रंट पार्ट आहे तो याच्यावर सेट केला आणि खाली बॅक पार्टच्या उंचीप्रमाणे मार्किंग केलं फिटिंगच्या साईडला. जेवढं आलं त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे, कारण शिलाई मार्जिन लागेल आपल्याला पट्टी जॉईंट करायला. आणि मग बाकीचं जे काही शिल्लक राहते ना त्याचं क्रॉसमध्ये कट करून काढायचं आहे. आता बघा आपला खालचा जो भाग आहे कमरेचा फ्रंटचा तो एकदम सरळ झालेला आहे आणि यामुळे ब्लाऊज आहे ना तो एकदम परफेक्ट बसतो, खालीवरती होत नाही, फ्रंट तुमचा उचलला जात नाही आणि पफ प्रॉपर येतो. ठीक आहे, व्यवस्थित ब्लाऊजचं चेकिंग झाल्यानंतरच तुम्हाला कंबरपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्या आणि अशा पद्धतीने शिलाई करा. ठीक आहे, मार्जिन सेम ठेवायचं, अर्धा इंच कमी जास्त करायचं नाही. आता पट्टी आतमध्ये फोल्ड करून त्याच्या किनारला एक शिलाई देऊन घ्या आणि ब्लाऊज पूर्ण झाला की संपूर्ण कमरेला हात शिलाई तुम्हाला करून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने कंबरपट्टी लावून झाली. इकडे पण लावून दाखवते. ब्लाऊज तुम्हाला मी शेवटपर्यंत दाखवला आहे. व्हिडिओ थोडा फास्ट घेतलेला आहे मी शिलाईचा, पण तुम्ही सेटिंगमधून व्हिडिओचं स्पीड कमी करून सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघू शकता, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि तुम्ही माझे नेहमी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला जरी फास्ट व्हिडिओ असला ना तरी पण काहीही अडचण वाटणार नाही, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या स्टेप दाखवत असते. मी कुठलीही स्टेप मिस करत नाही, सोडत नाही. फक्त जो काही आपला 2-2 भाग असतात त्यातला एक भाग दाखवत असते आणि दुसरा सेम त्याच पद्धतीने तयार करा असं मी सांगत असते. ओके, दोन्ही बाजूकडे माझी कंबरपट्टी लावून झालेली आहे. आता मी व्यवस्थित शोल्डर पट्ट्या दोन्ही चेक करते, दोन्ही सेम आहेत का. त्या पण छोट्या मोठ्या असू शकतात आणि होतातच, तर त्याचं लेवल करणं गरजेचं आहे आपल्याला. तर मी एकत्र ठेवते आणि मग चेक करते. बघा किती कमी जास्त आहे तेवढं कटिंग करून घ्यायचं मुंड्याच्या आकाराप्रमाणे. ठीक आहे, आता इथं झालेलं आहे शोल्डर पट्ट्या आपल्या व्यवस्थित सेम दोन्ही. आता बाही जॉईंट करूया. त्याच्या अगोदर आपल्याला फिटिंगच्या बाजूकडे मुंड्याची उंची चेक करणं खूप गरजेचं आहे. हे पण छोटं मोठं असते, थोडंसं उंची कमी जास्त होतच असते, पण ती लेवल करायची आपल्याला बघा अशी. ठीक आहे, आता सगळीकडे ब्लाऊज माझा व्यवस्थित चेक झाला. आता मी बाही जॉईंट करणार आहे. त्याच्यासाठी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेते आणि सेंटरपासून बाही बसवते. बाही बसवताना तुम्हाला ओढाताण करायची नाही. हलक्या हाताने त्याच्या आकाराप्रमाणे पार्ट फिरवत शिलाई देऊन घ्यायची. बाही व्यवस्थित बसते आणि अर्धा इंच जरी जास्त झाली तर ती आपण क्रॉसमध्ये कट करतो. आपल्या ब्लाऊजची बाही म्हणजे जर तुम्ही सेम याच पद्धतीने कटिंग केला तर कधीही कमी पडणार नाही. ठीक आहे, एकदम परफेक्ट बाही बसते. आणि बघा डबल शिलाई द्यायची आहे. सेम अशीच मी दुसऱ्या बाजूकडचे पण बसवून घेते. तर बघा तुम्हाला क्लास माझा जॉईन करायचा असेल तर मी माझा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, या नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला खूप डिटेलमध्ये सावकाश आणि व्यवस्थितरित्या शिकायला भेटेल. 1 जुलैपासून माझी क्लासची बॅच चालू होत आहे. ॲडमिशन सुरू आहेत. बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास आहे. तुम्हाला सगळे ब्लाऊज शिकायला भेटतील. बोटनेकचे ब्लाऊज, डीप नेकचे ब्लाऊज, कटोरी, 4 टक्स, प्रिन्स कट, सगळे व्हरायटी आहेत. अगदी तुम्हाला डिटेल पाहिजे असतील तर मला तुम्ही मेसेज करा, म्हणजे तुम्हाला भेटतील. ठीक आहे, आणि ॲडमिशन बुकिंग चालू आहेत. पटकन तुमचं ॲडमिशन करून घ्या. 1 महिन्याचा कोर्स आहे. आता ब्लाऊजचं आपल्याला फिटिंग करायचं आहे. फिटिंग करण्यासाठी काय करायचं, बॅकला फोल्ड करून त्याचा सेंटर काढायचा आणि सेंटरपाशी हुकाई पट्टी ठेवून साईडने ब्लाऊज जॉईंट करायचा. बऱ्याचदा आपला फ्रंट आहे तो बॅकपेक्षा थोडासा मोठा झालेला असतो, तर ते लेवल करणे गरजेचं आहे. जर नाही केलं तर मग तुमचं फिटिंग व्यवस्थित होणार नाही. त्यासाठी काय करायचं, सेंटरला फॉलो करायचं, साईडने ब्लाऊज जॉईंट करून घ्यायचा आहे. भले मग तुमचा फ्रंट छोटा असू द्यात आणि बॅक थोडा मोठा येऊ द्यात, कमरेमध्ये 1.5 इंचभर, तर ते कट करून काढा. पण शक्यतो असं नाही झालं पाहिजे. बॅक आपला परफेक्ट मापाचा आहे, फ्रंटच कधीतरी मोठा होतो किंवा सेम होतात पार्ट, तर हरकत नाही. पण चेक करायचं आहे आपल्याला आणि मग ब्लाऊज जोडायचा आहे आणि मग उलटा करायचा.
एक दाब शिलाई द्यायची दोन्ही बाजूकडे आणि मग त्यानंतर फिटिंगचं माप टाकायचं आहे. ओके, तर बघा व्यवस्थित इथं मी दाब शिलाई देऊन घेते आहे आणि तुम्हाला इथं दिसत असेल ब्लाऊज आपला एकदम स्ट्रेटमध्ये जॉईंट झालेला आहे, क्रॉस अजिबात नाही झालेला आणि फिटिंगसुद्धा बघा एकदम सरळ झालेलं आहे. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की क्रॉस फिटिंग होतं. माझ्या ब्लाऊजचं फिटिंग क्रॉस कधीही होणार नाही जर तुम्ही सगळ्या टिप्स व्यवस्थित फॉलो केल्यात तर. ओके, त्यानंतर बघा आता कमरेचा चौथा भाग किती होता आपला 7.5 इंच, छातीचा चौथा भाग होता 8.5 इंच. तर मी लूजिंग ठेवून ब्लाऊजचं फिटिंग करते 9 इंचाचं. ठीक आहे, वाटलं तर एखादी मी शिलाई देऊन घेईल आणि 6.5 इंच दंड घेर. ठीक आहे, हे तिन्ही मापं मी घेतली व्यवस्थित आणि इथंही जॉईंट करते. आता लूजिंग ठेवून फिटिंग करण्याचं कारण एकच, जेव्हा माझ्याकडं पहिल्यांदा ब्लाऊज शिलाई करायला नवीन कस्टमर येतो त्यावेळी मी त्यांचं लूजिंग ठेवूनच फिटिंग पण करून देत असते आणि जर लूज वाटला तर एखादी शिलाई करते. एका ब्लाऊजवरती मला अंदाज येतो त्यांना फिटिंग कसं लागते. नेक्स्टला मग मी ठरवते डायरेक्ट चौथा भाग घ्यायचा आहे का लूजिंग ठेवून फिटिंग करायचे. ठीक आहे, तर याने जास्त फिटिंगमध्ये काहीही फरक पडत नाही. चेस्टमध्ये झाला तर थोडासा लूज होतो, एक शिलाई करून द्यावी लागते, बाकी ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. आणि इथं बघा एकदम माझी शिलाई आहे ती फिटिंगची सरळ आलेली आहे. तर ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये, शिलाईमध्ये, कटिंगमध्ये काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारा. ब्लाऊज तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर बऱ्याच तुमच्या शंका दूर झाल्या असतील. स्किप केला असेल तर बऱ्याच तुमचे जे पॉईंट आहेत ते मिस झाले असतील. तर असं करू नका, पूर्ण व्हिडिओ बघत चला. बघा माझे बाहीतले जॉईंट एकदम परफेक्ट आलेले आहेत. कमरेचे चारही भाग सेम झालेले आहेत. हुकपट्टी आयपट्टीमध्ये अजिबात गॅप नाही आहे. साईडने ब्लाऊज पुढे आलेला नाही आहे. एकदम परफेक्ट असं याचं फिटिंग झालेलं आहे. तर नक्की माझा क्लास जॉईन करा. तुम्हाला जर डिटेलमध्ये शिकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूयात.